मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक। ठाणे ते दिवा आणि कुर्ला ते वाशी दरम्यान दुरुस्तीची कामं होणार। मुंबई नाशिक महामार्गावर आजही पुन्हा वाहतूक कोंडी। पुलाच्या कामामुळे गेल्या आठवड्याभरापासून नागरिकांना प्रचंड मनस्ताप। पुण्यात चतुश्रृंगी डेक्कन आणि विश्रामबागमध्ये पार्किंग व्यवस्थेत तात्पुरते बदल। वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत होण्यासाठी महत्त्वाचा निर्णय। नाशिक शहरात आज पाणी दिवसभर पाणी पुरवठा बंद। नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। अमरावतीतील 2 चिमुकल्यांचा कॉलरामुळे मृत्यू। पाईपलाईन लिकेज झाल्यामुळे दूषित पाण्याचा पुरवठा। प्रशासनानंच चिमुकल्यांचा बळी घेतल्याचा नागरिकांचा आरोप। नाशिक जिल्ह्यातही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम। पावसाअभावी जिल्ह्यातील अनेक भागात दुबार पेरणीचं संकट। शेतकऱ्यांची पिकं धोक्यात। पुण्यात उद्यापासून पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता। तर पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांचा पाणी साठाही वाढला। सिंधुदुर्गातल्या फोंडा घाटमार्गे कोल्हापूर वाहतूक आजपासून सुरू। गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे बंद होती वाहतूक। महाबळेश्वर पाचगणीला पाणी पुरवठा करणारा वेण्णा तलाव ओव्हरफ्लो। शहराचा पाणी प्रश्न मिटला। नागरिकांमध्ये समाधान। नारायण राणे यांच्या खासदारकीला हायकोर्टात आव्हान। मतदारांना धमकावून मिळवला विजय। विनायक राऊतांकडून याचिका दाखल। आरक्षणासाठी आषाढीला धनगर समाज विठ्ठल मंदिराला शेळ्या मेंढ्यांचं प्रदक्षिणा घालणार। मुख्यमंत्र्यांनी मागण्या मान्य करूनच यावं, अन्यथा शासकीय महापूजेला विरोध करण्याचा इशारा।